जय हिंद. येणाऱ्या 2025च्या राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न करता जर आपण प्रिपरेशन करत असाल तर सोशियोलॉजी हा एक बेस्ट ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषय आपल्याला ठरू शकतो. आजच्या सेशनमध्ये मी ॲज अ संजय पहाडे तुम्हाला समाजशास्त्र हा विषय का इम्पॉर्टंट आहे, कशा प्रकारे हा बेस्ट ऑप्शनल ठरू शकतो इन MPSC इवन ॲज वेल ॲज इन UPSC ते आपण बघणार आहोत. याचं काय स्ट्रक्चर आहे, काय सिलेबस आहे, सिलेबसमधले पॉइंटर्स कोणकोणते आहे, कशा प्रकारे याला प्रिपरेशन करायचं आहे ते सर्व वन बाय वन बघणार आहोत. या सेशनची PDF कॉपी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर या PDF कॉपी तुम्हाला टेलिग्रामवर भेटून जाईल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, नाही तर नॉर्मली PW MPSC असं टेलिग्राममध्ये सर्च करा, किंवा नाहीच भेटलं तर @संजय पहाडे म्हणून माझी प्रोफाईल लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. तर चला सुरुवात करूया. नॉर्मली हा सेशन म्हणजे आत्ता मी रेकॉर्ड करतोय तर एकदम शांतपणे बघा, काही फास्ट फॉरवर्ड करू नका, नाहीतर मी नॉर्मल स्पीडमध्ये बोलत आहेत, त्यामुळं स्लोही करू नका, फास्टही करू नका. चांगलं असं कोपऱ्यात बसा, हेडफोन घाला आणि जे सांगतोय ते बघा, कारण की याची बॅच आपली 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर त्याच्या पूर्वी तुम्हाला काय काय करायचं आहे ते पण सांगणार आहे. तर वन बाय वन सुरू करूया. बघा, सोशियोलॉजीमध्ये जर आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे मार्क मिळवायचे असेल तर सोशियोलॉजी पहिल्या ऑप्शन निवडावं लागेल. आणि सोशियोलॉजी का निवडायचा त्याच्याबद्दल मी 2 मिनिटं बोलतो. हा आपला डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न आहे. आय होप तुम्ही बघितला असेल. यामध्ये वर्णनात्मक स्वरूपाचा असणार आहे. टोटल 9 पेपर असणार आहे. पेपर 1 आणि 2 हे सगळ्यांकरताच कंपल्सरी आहे आणि ते क्वालिफाईंग नेचरचं आहे, म्हणजे 25% गुण आपल्याला मिळवायचे आहे. आता ते पास झालो तरच तुमचे मेन्सचा पेपर चेक होतो. जसा प्रिलिममध्ये तुमच्या CSATमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाले तरच तुमचा बाकीचा GS1चा पेपर चेक होतो. ॲज वेल ॲज मेन्समध्ये सुद्धा या 2 पेपरमध्ये पास झाला तरच तुमचे खालचे पेपर चेक होतात. याच्यात निबंध तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर हे GS 1 to 4 आणि हा आजचा आपल्या सेशनचा अजेंडा असणार आहे. टोटल 500 मार्काचा पेपर 1 आणि पेपर 2 असतो. पेपर 1 हा थोडासा फंडामेंटल टाईप्सचा आहे आणि पेपर 2 हा त्याचा ॲप्लिकेशन बेसिस, जास्त करून इंडियन सोसायटीबद्दल त्यांनी वेगवेगळे इश्यूज आणि संकल्पना मांडलेल्या आहेत. तर पेपर 1 मध्ये तुम्हाला क्लासिकल थिंकर्स वगैरे येतात. 5 क्लासिकल थिंकर्स आहे आणि पेपर 2 मध्ये ऑफिशियली 3 आहे, पण याच्यापेक्षाही जास्त विचारलं जातं. तर ते कसं विचारलं जातं ते एकदा आपण बघूया. तर टोटल 1750 प्लस मुलाखत, असं 2025 गुणांची टोटल एक्झाम असते. या 500 पैकी आपला मिनिमम टार्गेट पाहिजे 300 प्लस, नाहीतर मी इथं 300 प्लस मेन्शन केलेलं आहे. आणि 300 प्लस तुम्ही बघा, UPSC मध्ये सुद्धा खूप चांगला स्कोर असतो. मॅक्स आत्तापर्यंत सोशियोलॉजीमध्ये 344 का 329 मार्काचा हायेस्ट आहे. ठीक आहे, नॉर्मली असाच हायेस्ट असतो प्रत्येक ऑप्शनलमध्ये. तर वन बाय वन बघूया. बघा, एवढे ऑप्शनलची लिस्ट आहे, तुम्हाला MPSC मध्ये तुम्ही घेऊ शकतात. हे जे ऑप्शनल आहे हे फक्त इंग्लिशमध्येच तुम्ही लिहू शकतात. भले तुम्ही वाचा कोणत्याही लँग्वेजमध्ये, तुमच्याकडे पुस्तक कोणत्याही लँग्वेजमध्ये असो, तुमचा टीचर कोणत्याही लँग्वेजमध्ये शिकत असो, पण तुम्हाला लिहायचं जे असतं रिटर्न ते हे इंग्लिशवालेच आहे. हे तुम्हाला मराठीत लिहिता येणार नाही. हा मराठी लिटरेचर मराठीमध्येच लिहिता येतो, त्याला इंग्लिश ऑप्शन नाही आहे. पण हे वाले जे आहे हे इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी, म्हणजे याच्यातून कोणतं तरी एक निवडावं लागतो. तर हे वाले ऑप्शनल जसं सोशियोलॉजी आहे हे इंग्लिश प्लस मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपेअर करू शकतात. ॲम्पल प्रमाणात इंग्लिशमधलं बुकलिस्ट ॲज वेल ॲज मराठीमधलं क्वालिटी बुकलिस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यातले त्यात सोशियोलॉजी हा आपल्या निगडीत सिलेबस आहे. पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 GSच्या 4ही पार्टमध्ये प्लस एस्सेमध्ये सगळीकडे हा कव्हर होतो. तर हा GSचा पण पोर्शन कव्हर करतो, प्लस तुमचा ऑप्शनलचा सुद्धा. ठीक आहे, चलो. आता ऑप्शनल सब्जेक्टमध्ये आत्तापर्यंत हा जो डेटा दाखवतोय मी हा UPSC ऑप्शनलचा आहे, कारण की MPSC तर आत्ता सुरू करते. तर आपल्याकडे जो पास्ट डेटा आहे तो मागचा आहे UPSCचा. UPSC मध्ये 2011 पासूनच CSAT पेपर पॅटर्न आला होता. तर बघा, वेगवेगळे हे फेमस ऑप्शनल्स आहे जे एवढे मुलं लगभग घेतात आणि त्याच्यापैकी एवढा हा सक्सेस रेशो आहे. तर सोशियोलॉजीचा 9.6 हा चांगल्यातला चांगला सक्सेस रेशो आहे. ठीक आहे,
UPSC सोशोलॉजी ऑप्शनल सक्सेस रेट, तर हे 17, 18, 19, 20, 21, 22 पर्यंतचा डेटा माझ्याकडे अवेलेबल होता. तर सर्वात जास्त हा सक्सेस रेशो लगभग वाढतच आहे. म्हणजे नुसतं सोशोलॉजी घेणं याच्यावरून आपण ठरवू शकत नाही, पण त्या घेतलेल्या मुलांमधून किती जण पास झाले हा आहे सक्सेस रेशो. पास म्हणजे रँकमध्ये येतात. ठीक आहे. असे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स याच्यातून एवढे सिलेक्ट झालेले आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वात जास्त टॉपर प्रत्येक वर्षी सोशोलॉजीचा असतो ना असतो. आता मी इथं रँकिंग पण दिलेली आहे. जसं 2 नंबरचा टॉपर होती अनु कुमारी 2017 मध्ये 318 मार्क. त्याच्यानंतर 329 मार्क विशाल शहा, 315 मार्क 2022 पर्यंतचा डेटा आहे माझ्याकडं. तर असे रँकिंग म्हणजे पहिल्या 50 मध्ये तर रँकिंग सोशोलॉजीचा असतोच. हे तर फक्त 1 सांगितलेले. बाकीचे तर खूप मेंबर्स तुम्हाला भेटणार ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार की समाजशास्त्र हा का. आणि कारण की कसं आहे की ज्याचा डेटा अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्याचं प्रिपरेशन खूप चांगल्या रीतीने सर्वात फास्ट होतं. आणि दुसरी गोष्ट ॲज कम्पेअर टू अदर ऑप्शन सर्वात कमी म्हणजे 20 चॅप्टर एकूण. बाकी तर नुसत्या ऑप्शनलमध्ये सपोज हिस्ट्री घेतलं तर त्याच्या पेपर 1 मध्येच 20 पेक्षा जास्त चॅप्टर आहे. पेपर 2 तर वेगळं आहे. इथं दोन्ही मिळून 20 चॅप्टर आहे फक्त. सर्वात छोटा सिलेबस, कमी याच्यात प्रिपरेशन करतो म्हणजे वेळ इनपुट कमी पण आउटपुट जास्त. ठीक आहे. तर हे वेगवेगळे मार्क्स आहे बघा. मी इयर वाईज दिलेले 2011 पासूनचा डेटा 23 पर्यंतचा डेटा आहे. 500 मधून 306, 298, 257. तर आपलं 300 प्लसचा टार्गेट असला पाहिजे. हे UPSCचं आहे. ठीक आहे. सोशोलॉजी मार्क्स आणि हे सगळं ऑफिशियल आहे. नावासकट दिलेलं आहे तुम्हाला, कोणाला कोणती रँक मिळाली वगैरे 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 विथ पोस्ट. आता सोशोलॉजी स्ट्रक्चर बद्दल जाणूया. याचा जो सिलेबस आहे तो सर्वात कमी आहे. बघा मी हा छोटा व्हिडिओ करणार आहे. असं नाही की 2-3 तासाचा हा व्हिडिओ होणार. एकदम लहान अर्ध्या तासात मला संपवायचं आहे, कारण की मग तुमचं मन लागतं. ठीक आहे. तर हा ऑफिशियल सिलेबस आहे. टोटल 10 चॅप्टर आहे. पेपर 1 प्लस पेपर 2 दाखवतो दोन्ही. आता याच्यात मी पेपर 1च डिस्कस करणार आहे कारण की पेपर 2 पण जर याच्यात मी डिस्कस केलं तर ते खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. त्याच्याकरता वेगळा मी व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तर आज पेपर 1 बद्दल बोलूया. इंग्लिश ॲज वेल एज मराठीमध्ये हा ऑफिशियल एक्झामिनेशन सिलेबस आहे. एकदा तुम्ही बघून घ्या. मी बाजूला सरकतो. तर पहिला एक आहे समाजशास्त्र, एक ज्ञान शाखा द डिसिप्लिन. 3 याच्यात सब चॅप्टर तयार होतात. ठीक आहे. हे तर आपण सब चॅप्टर बनवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर समाजशास्त्र, एक विज्ञान, सोशोलॉजी ॲज अ सायन्स. यामध्ये तुम्हाला इतर जे ऑप्शनल्स म्हणा किंवा इतर विषय म्हणा त्यांच्यासोबत सोशोलॉजीला कम्पेअर केलं आहे. की नॉर्मल तुम्ही बघतात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे सगळे सायंटिफिक सब्जेक्ट आहे. तसंच सोशोलॉजीसुद्धा एक सायन्स आहे, पण तो सोशल सायन्स आहे म्हणजे सामाजिक शास्त्र आहे. सोशोलॉजीला सुद्धा आपण एक सायंटिफिक अप्रोचने, सायंटिफिक प्रोसेसने आपण शिकू शकतो. अशा प्रकारचा हा सेकंड चॅप्टर आहे. त्याच्यानंतर हा थर्ड चॅप्टर आहे संशोधन पद्धती आणि विश्लेषण, रिसर्च मेथड्स अँड ॲनालिसिस. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सोशोलॉजीला ॲज अ मेथड्स म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्निक्स आहे, डेटा कसा कलेक्ट करावा लागतो, डेटाचं इंटरप्रिटेशन्स काय असतं, कशा प्रकारे आपण तक्ते, पायचार्ट वगैरे बनवून एक समाजाचं म्हणजे एक इश्यूज सॉल्व करू शकतो, टॅकल करू शकतो. अशा प्रकारचा हा चॅप्टर आहे. याच्यात थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिकल वे अप्रोच टाकावं लागतो, डेटा पाठ करावा लागतो आणि ते सोपं आहे. एकदा दोनदा बघितलं तर ते होऊन जातं. ठीक आहे. सर्वात मोस्ट आणि मेन चॅप्टर जो पेपर 1 मध्ये आहे तो चौथा चॅप्टर. या चॅप्टर शिवाय तुमचं काहीच नाही आहे. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये जेवढे थिंकर्स दिलेले आहे ऑफिशियल ते प्रत्येक इतर चॅप्टरमध्ये तुम्हाला इन्क्लूड करावं लागतात. जसं फॉर एक्झाम्पल आता कार्ल मार्क्स, आणि या 5 थिंकर्समध्ये सर्वात बेस्ट आवडता आहे म्हणजे मला सुद्धा आवडतो आणि इतर सोशोलॉजिकल जे स्टडीज करतात त्यांना सुद्धा आवडतो असा कार्ल मार्क्स. या कार्ल मार्क्सला सोडून सोशोलॉजी काहीच नाही. तर कार्ल मार्क्स ऐतिहासिक भौतिकवाद, उत्पन्नाच्या पद्धती, परात्मीकरण, एलिनेशन आणि वर्गसंघर्ष, क्लास स्ट्रक्चर असे 4 सब टॉपिक्स आहे. एवढे टॉपिक्स 1 बाय 1 आपण बघणार म्हणजे जेव्हा बॅचमध्ये आपण भेटू तेव्हा. तर तुम्हाला कसं करावं लागतं, सपोज एखादा असा मी स्टॅटिफिकेशन आणि मोबिलिटी हा 5वा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये जसं स्टॅटिफिकेशन किंवा इक्वेलिटी, इनइक्वेलिटी, हिरार्की, एक्सक्लुजन, पॉवर्टी. तर पॉवर्टीला
कार्ल मार्क्सने कसं संबोधित केलं, पॉवर्टीला मॅक्स वेबरने कसं संबोधित केलं, म्हणजे त्याच्या थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह वेने आपल्याला हे बाकीचे पण इतर चॅप्टरमधल्या संज्ञा टर्मिनॉलॉजीज एक्सप्लेन करावं लागतात. तर नेहमी लक्षात घ्या, जेव्हा हे तुमचा पहिला म्हणजे बॅचमध्ये पण शिकवताना आफ्टर इंट्रोडक्टरी सेशन 6 ते 8 होणार, म्हणजे तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग येऊन जाणार की सोशिओलॉजी काय आहे, कसं एक्झाम पॅटर्न आहे, प्रश्न कसे निर्माण होतात. म्हणजे 6 ते 7 याच्यामध्ये आपण NCERT ॲज वेल एज स्टेट बोर्ड सगळं इन्क्लूड केलेलं आहे. एकदा तुमचं बेसिक फॉर्म झालं स्ट्रक्चर, त्यानंतर पहिला चॅप्टर आपण हाच घेतो, कारण की नॉर्मली ह्याच्याशिवाय दुसऱ्या चॅप्टर्सला पुढं जाऊ शकत नाही. तर हे 5 तुमचे 5 पांडव आहे असं समजा, यांच्याशिवाय तुम्ही महाभारत जिंकू शकत नाही. ठीक आहे, तर हे झाले. त्यानंतर हा वाला 5वा चॅप्टर स्ट्रॅटिफिकेशन आणि मोबिलिटी, इंग्लिश ॲज वेल एज मराठीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर वर्क्स आणि इकॉनॉमिक लाईफ, थोडा ॲप्लिकेशन बेसिस आहेच याच्यात, पण पेपर 1 हा कसा आहे, हा जागतिक लेवलचा आहे, इंटरनॅशनल लेवलचा. म्हणजे पॉवर्टी ही जी कन्सेप्ट आहे हे नॅशनल, इंटरनॅशनल, लोकल सगळीकडे लागू होते. पण जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये थोडंसं प्रेशर किंवा फोकस इंडियन सोसायटीवर केलेला आहे. इंडियन पर्स्पेक्टिव्हच्या ॲनालिसिसनुसार तुम्हाला डेटा वापरून किंवा इंडियन जे थिंकर्स आहे घुरिये वगैरे वगैरे, M.N. श्रीनिवास, यांचा तुम्हाला वापर करावा लागतो. ठीक आहे, तर आत्ता आपण पेपर 1 बद्दल बोलत आहोत. त्यानंतर 7वा चॅप्टर आहे पॉलिटिक्स अँड सोसायटी. असे हे चॅप्टर सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्ध, आणि तुम्ही बघा याच्यामध्ये जे टर्म्स आहे ना, हे तुम्ही GS मध्ये किंवा रोजमर्राच्या जीवनामध्ये सुद्धा वापरतात. असं नाही की एकदम वेगळंच आहे. जसं लोकशाही, नागरिकत्व, राज्य, राष्ट्र, नोकरशाही, दबावगट, प्रेशर ग्रुप, सामाजिक चळवळी, हे क्रांती, हे तर तुम्ही हिस्ट्रीमध्ये, जॉग्रफीमध्ये सुद्धा वाचतात. ठीक आहे, त्यामुळं समाजशास्त्राचा म्हणजे सोशिओलॉजीचा सिलेबस हा तुम्हाला असा काही वेगळा वाटत नाही, फक्त त्याच्यात सामाजिक थोड्याशा टर्म्स वापरावं लागतात, म्हणजे तो सोशिओलॉजीचा ऑप्शनलचा पेपर आहे असं वाटलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर येतो तुमचा 8वा चॅप्टर रिलिजन सोसायटी. नावातच आहे धर्म आणि समाज. नेहमी तुम्हाला हा हिस्ट्रीमध्ये तुम्ही वेदिक पिरियड, लेटर वेदिक पिरियड, ठीक आहे, तेव्हापासून हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो संस्कृती, तिथून तुमची सुरुवात होते धर्माची. वेगवेगळ्या प्रकारे धर्म कसा इव्हॉल्व्ह होत गेला, त्या धर्माच्या इव्हॉल्युएशनमध्ये समाजाचे किती गट किंवा प्रकार पडत गेले, त्याचा इफेक्ट काय होते, त्याचे फीचर्स काय होते. पहिले सरंजामशाही पद्धत होती, मग कॅपिटलिस्ट पद्धत आली, मग पुढे जाऊन कम्युनिस्ट पद्धत येणार, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं. म्हणजे त्यांनी 5 प्रकारचे वेगवेगळे गट दिले होते. त्या गटावर इकॉनॉमिक्स प्रमाणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो इव्हॉल्व्ह होत जातं असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं. पण बाकी थिंकरचं म्हणणं होतं, भाऊ आर्थिकनुसार नाही, इतर सुद्धा असे पॉइंटर्स आहे, जसं पॉलिटिकल पॉवर, रिलिजियस, कल्चरल, ट्रॅडिशन्स यांचा सुद्धा प्रभाव पडतो, आणि त्यानुसार सुद्धा वेगवेगळे गट समाजात तयार होतात. असं वेगवेगळ्या थिंकर्सचं तुम्हाला ते कंपॅरेटिव्ह अनालिसिसवर आजकाल प्रश्न विचारते UPSC. सेम विल फॉलो बाय MPSC. ठीक आहे, त्यानंतर नातेसंबंध, सिस्टम ऑफ किनशिप, हे राजेशाही पद्धत वगैरे आपण बघतो. फॅमिली काय असतं, मॅरेज सिस्टम काय असतो, फॅमिलीचे टाईप्स काय आहे, लिनिएज अँड डिसेंट काय आहे, वंश परंपरा वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे हे सगळे तुम्ही वाचलेले शब्द, असं काही खूप वेगळं नाही आहे, फक्त त्याला एक्सप्लेन कसं करायचं, कोणता डेटा माहिती तुम्हाला माहीत पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही हा सिलेबस स्वतःच्या हाताने 2 ते 3 वेळेस भले पाहून लिहा, पण ते तुमच्या हाताखालून ते टर्म्स जाऊन द्या. नुसतं वाचून चालत नाही, लिहा, किती 5-10 मिनिटं लागेल. ठीक आहे, त्यानंतर 10वा आणि शेवटचा पेपर 1चा चॅप्टर येतो सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी. सोशिओलॉजिकल थिरीज काय काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला 5 क्लासिकल थिंकर्स व्यतिरिक्त ॲडिशन करावं लागतं. डेव्हलपमेंट अँड डिपेंडन्सी, एजंट्स ऑफ सोशल चेंज, एज्युकेशन अँड सोशल चेंज, आणि सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सोशल चेंज. म्हणजे एज्युकेशनचा प्रभाव, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रभाव, अशा प्रकारे सामाजिक बदल जो घडत आलेला आहे किंवा घडतोय किंवा पुढे जाऊन घडणार आहे, हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. खूप सोपा सिलेबस आहे. तुम्ही सिलेबस एकदा आत्ता बघितला असेल तर लगेच तुम्हाला कल्पना आली असेल की हे सगळे टर्म्स आपण GS मध्ये वाचतोच, नॉर्मली प्रिलिमचा अभ्यास करताना सुद्धा वाचतो. बाकीचे हिस्ट्री, जॉग्रफी, इथिक्सचा पेपर आहे, ह्युमॅनिटीचा पेपर आहे, त्यामध्ये मानवतावाद वगैरे हे सगळं तेच आहे, असं काही वेगळं नाही आहे. त्यामुळं हा खूप दिल के पास असणारा हा ऑप्शनल आहे. फक्त आता याची तयारी कशी करायची, आणि आपल्याला हे बघा अल्टिमेटली PhD तर करायची नाही,
नॉर्मली आपल्याला फोकस करायचं आहे 300+ मार्क कसे आणायचे, बाकी गेला खड्ड्यात. 300+ आपला ऑप्शनलचा हा टार्गेट असेल. अँड बिलीव्ह मी, हा टार्गेट आपण 100% अचीव करू. ठीक आहे. त्यानंतर 2024चा लेटेस्ट झालेला पेपर दाखवतो, कारण की 25चा आत्ता शिकत फॉर्म भरताय. ठीक आहे. ज्यांना UPSCचा फॉर्म भरायचा त्यांनी भरून घ्या. तर चालू आहे डेट आता. तर 2024चा UPSCचा सोशिओलॉजीचा पेपर मी ऑप्शनल दाखवतो. कशा प्रकारे असतो तो एकदा बघून घेऊया. हा पेपर 1 आहे बघा. आता 1 बाय 1 मी दाखवतो. हा UPSCचा पेपर इंग्लिश ॲज वेल एज हिंदीमध्ये सेट होत असतो. भले मग तुम्ही UPSC मराठीतून देऊ शकतात, तुमची रिटर्न लँग्वेज मराठीमध्ये होऊ शकते. त्यामुळे MPSC आणि आता UPSC करणारं बायफर्गेशन राहिलेलं नाही आहे. तुम्ही ॲट अ टाइम सेम सिलेबस UPSC ॲज वेल एज MPSCचे दोन्ही परीक्षा देऊ शकता. आपल्या MPSCत पेपर मराठी ॲज वेल एज इंग्लिशमध्ये सेट होणार. ठीक आहे. तर आता हा जो पेपर मधला क्वेश्चन नंबर 1 आहे पेपर 1चा, त्याच्यामध्ये 150 शब्दात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. असे 5 प्रश्न आहे बघा. ABC हा जो पहिला, म्हणजे पुढे दाखवतो ABC DE, हे 5चे 5 कंपल्सरी असतात. हे सगळ्यांना सोडवायचंच असतं. मी एकदा स्ट्रक्चर दाखवून देतो, मग एखाद्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. हे 5 प्रश्न. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये ABC कळलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 त्यामध्ये सुद्धा ABC. ओके. मागचा परत दाखवून देतो बघा. ABC. त्यानंतर चौथा मध्ये सुद्धा ABC. कळलं. मी नंतर दाखवतो तुम्हाला स्ट्रक्चर. पहिले स्ट्रक्चर बघून घ्या. त्यानंतर सेक्शन B. आता तो सेक्शन A होता. A मध्ये पहिला क्वेश्चन कंपल्सरी होता 5 प्रश्न, त्याचं सगळं सब टॉपिक्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4. आता त्याच्यानंतर हा 5वा क्वेश्चन, याच्यामध्ये पण A सेक्शन प्रमाणे 5 सब क्वेश्चन्स येतात ABC, आणि हा D आणि E. हा पण कंपल्सरी, म्हणजे सेक्शन A मधून पहिला क्वेश्चन आणि सेक्शन B मधून 5वा प्रश्न, हे दोन्हीचे दोन्ही कंपल्सरी आहे. आता बाकीचं ऑप्शनल कसं असतं ते दाखवतो. याच्यामध्ये पण 6वा, त्याच्यामध्ये 3 प्रश्न. ठीक आहे. मी बाजूला सरकतो बघा. त्याच्यानंतर 7वा 3 प्रश्न, आणि त्याच्यानंतर 8वा 3 प्रश्न. सगळे प्रश्न इच 20 मार्काचे आहे आणि 250 शब्दात तुम्हाला लिहावं लागतं. ठीक आहे. हा झाला पेपर. आता मी परत एकदा दाखवतो कसं काय आहे. वाटलं तर मी एक पेज ॲड करतो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. बघा, पेपर 1 बद्दल बोलत आहोत आज आपण. ठीक आहे. पेपर 2चा मी नंतर सेपरेटली व्हिडिओ टाकणार, नाही तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. याच्यामध्ये सेक्शन A असतो आणि याच्यात सेक्शन B असतो. याच्यामधला कंपल्सरी म्हणजे सर्वांना तो सोडवायचाच आहे, त्याला ऑप्शन नाही आहे, असा क्वेश्चन नंबर 1, ज्याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन असतात. आणि इथं क्वेश्चन नंबर 5, याच्यामध्ये पण 5 सब क्वेश्चन असतात. तर हे 10 क्वेश्चन तर तुम्हाला कंपल्सरी आहे. आता ऑप्शनलमध्ये कशा प्रकारे करू शकतात तुम्ही बघा. ऑप्शनल म्हणजे ऑप्शनल क्वेश्चन्समध्ये इथं क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे, इथं क्वेश्चन नंबर 6 आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे, क्वेश्चन नंबर 8 आहे. आता तुम्हाला यापैकी कोणतेही 2 आणि यापैकी कोणतेही 1, ऍक्च्युली तुम्हाला ना याच्यातून कोणतेही 3 सोडवायचे. कोणतेही 3 म्हणजे तुम्ही 2 सोडवा, 7 सोडवा किंवा 6 सोडवा किंवा 8 सोडवा, 3 सोडवा किंवा 4 सोडवा, असे 6 मधून कोणते 3 सोडवायचे. पहिली कंडिशन ही. आणि प्रत्येकात 3-3 प्रश्न आहे. आता हे सांगायची गरज नाही, प्रत्येकात 3-3 प्रश्न आहे. मी परत एकदा एक्सप्लेन करतो, कारण की हे खूप जणांना कन्फ्यूज होतं. तर असे टोटल 3 कोणते तरी सोडवायचे. मी 7, 3 आणि 2 सोडवलं. ठीक आहे, चालेल. पण या सेक्शन मधून कमीत कमी 1 आणि या सेक्शन मधून कमीत कमी 1 तरी सोडवलं पाहिजे. तुम्ही असं नाही करू शकत की मला 3च सोडवायचे ना, मी 2, 3, 4 सोडवतो. नाही, इथून 1 तरी आला पाहिजे, इथून 1 तरी आला पाहिजे. सपोज इथून मी 7 नंबर घेतला आणि इथून 3 नंबर घेतला, हे 2 झाले. आता उरलेलं 2, 4, 6, 8 मधून कोणतं 1 घ्या. ठीक आहे. सपोज मी 8 घेतला, चालेल. आता याच्यामधले पण 3 कंपल्सरी, हे 3 कंपल्सरी, हे 3 कंपल्सरी. असं नाही करू शकत की क्वेश्चन नंबर 2 मधून
पहिले 2 घेतो आणि मग 7 मधून पहिले 2 घेतो आणि 8 मधून शेवटचे 2 घेतो, असं नाही. हा जर क्वेश्चन 3 उचलला तर सगळेचे 3चे 3 प्रश्न, 7 उचललं तर सगळ्याचे 3 ते 3 आणि 8 उचललं तर सगळ्याचे 3 ते 3. ठीक आहे, असं हे स्ट्रक्चर एकंदरीत कळालं. तर तुम्हाला हा स्ट्रक्चर कळाला. आता थोडंसं मी तुम्हाला एखादा एक्सप्लेन करतो. जसं डिस्क्राईब द मेन आयडिया ऑफ मॅक्स वेबर्स बुक द प्रोटेस्टंट इथिक अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम ॲज अ क्रिटिक ऑफ मार्क्सिझम. हिंदीमध्ये वाचतो मग मराठीत सांगतो. मार्क्सवादी विचारधारा की आलोचना के रूप में मैक्स वेबर की पुस्तक द प्रोटेस्टेंट एथिक एंड द स्पिरिट ऑफ कैपिटलिज्म में अभिव्यक्त मुख्य विचार का वर्णन कीजिए. म्हणजे कसं आहे, प्रोटेस्टंट इथिक अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम हे जी थिअरी आहे ही मॅक्स वेबर यांनी दिलेली आहे. पण तुम्हाला ती नुसती थिअरी एक्सप्लेन करायची नाही, तर ती अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सप्लेन करायची की त्याच्यावर मार्क्सचे क्रिटिक्स आले पाहिजे, म्हणजे मार्क्सची आलोचना करायची, म्हणजे मार्क्सला विरुद्ध, मार्क्सच्या विरुद्ध बोलायचंय, त्याला क्रिटिसाइज करायचंय, पण या थिअरीला एक्सप्लेन करता करता. तर म्हणजे तुम्हाला मेन इंट्रोडक्शन, मग त्याच्यानंतर मेन पॅरेग्राफ आणि मग कन्क्लुजन, 3 स्वरूपाचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असलं पाहिजे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. हे बॅचमध्ये तुम्हाला 1 बाय 1 मी जेव्हा चॅप्टर घेईल त्यावरचे क्वेश्चन घेईल, त्यावरचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला देईल, कोणते टर्म्स त्याच्यात आले पाहिजे, कोणते सुटले नाही पाहिजे. कधी कधी इंग्लिशला आपल्याला मराठी शब्द किंवा मराठी लिहिणाऱ्यांना कधी इंग्लिश शब्द आठवतो पण त्याला एक्झॅक्टली मराठीत काय म्हणतात, त्यावेळेस काय करायचं हे सगळं सांगणार. ठीक आहे. आणि इथं रिटर्न, आता खूप जणांना सवय नसणार कारण की नवीन पेपर पॅटर्न येतोय, तर लिखाणाची तर सवय लावावी लागणार. मग त्याच्याकरता जेल पेन वापरायचं का बॉल पेन वापरायचं हे सगळं बॅचमध्ये शिकवलं जाणार. त्यातल्या त्यात कोणता चांगला पेन आहे वगैरे वगैरे, ह्या खूप क्षुल्लक गोष्टी पण नंतर खूप मोठ्या होतात. ठीक आहे. आता थोडंसं पेपर दाखवतो. आता हे पण मी वेगवेगळ्या क्लासेसवरून घेतलेलं आहे. जसं आता हे जे पेपर तुम्हाला UPSCचं तर पेपर भेटत नाही कोणाला रिटर्न दाखवायला पब्लिकली, पण त्यांच्या क्लासेसमध्ये जर एखादा, सपोज मी आहे, मी एखादा XYZ क्लास लावला, मी खूप चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे, क्लासवाल्याला पण माहिती आहे की हा खूप हुशार मुलगा आहे, राईट. मग तो टेस्ट सिरीज देतो, लिहून दाखवतो, त्याचं इव्हॅल्युएशन होतं टेस्ट पेपरचं, राईट. आणि नंतर त्यांना कळतं की हा माणूस म्हणजे हा मुलगा रँकमध्ये आलेला आहे, पास झाला आहे. मग त्यांचे पेपर ते दाखवतात की बघा हा आमच्याकडे शिकला होता, आमच्याकडे टेस्ट सिरीज दिली होती. तर हे ते वाले आहे. तर हे का दाखवतोय, खूप जणांना असं वाटत असतं की सर माझी हँडरायटिंग खूपच भंगार आहे, मला तर काहीच येत नाही वगैरे. यांची हँडरायटिंग बघा, इथं रँक पण दिलेला आहे, ऑल इंडिया रँक AIR 108वा रँक 2023चा लेटेस्ट दिव्यांशी सिंगला. कळलं. हँडरायटिंग बघा. आता याच्यात काय पॉइंटर्स यूज करायचे असतात काय नाही, तर हे तर मी तुम्हाला नंतर सांगणार, पण आत्ता फक्त हँडरायटिंग बघा, कुठं त्यांनी असं म्हणजे अंडरलाईन केलेली आहे, कोणते इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि असा स्ट्रक्चर असतो पेपरचा, असा क्वेश्चन, आणि हे बाजूने 4 साईडने मार्जिन सोडलेली असते, मधोमध लिहावं लागतं तुम्हाला. याचं तुम्हाला म्हणजे स्पेसिमन अँसर शीट मार्केटमध्ये भेटते UPSCची, तर ते त्याच्यावर प्रॅक्टिस करा. मग तुम्ही बघा की किती एका लाईनीत माझे किती शब्द येतात माझ्या हँडरायटिंगनुसार, तसं किती लाईनीत बसलं पाहिजे, कारण की शब्दाची पण तर मर्यादा आहे, 150 शब्द आणि 250 शब्द. ठीक आहे. तर अशा प्रकारे, आणि एकच पेन वापरते तो कलरचा, असं नाही की लिहितो ब्ल्यूने अंडरलाईन करतो ब्लॅकने, चालत नाही. सिंगल पेपर. तर नोट्स बनवताना म्हणजे सिंगल पेन, तर नोट्स बनवताना सुद्धा सेमच कलरचा वापर करा शेवटपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर या दिव्यांशी सिंगला यांचेच, त्यांनी असं कसं मस्त तक्ता बनवला, म्हणजे जेवढं तुम्ही पाय चार्ट, डायग्राम, डेटा इंटरप्रिटेशनचा वापर करणार आहे, फ्लो चार्टचा वापर करणार आहे, तेवढं इतरांपेक्षा तुमचं उत्तर वेगळ्या रीतीने सिद्ध होतं, तर तुम्हाला जास्त मार्क मिळतात असं. आता यांनी बघा इथं DP मुखर्जी, मदाऊ, हे वाय सिंग, मॉडर्नायझेशन, हे टर्म्स वाय सिंग. ठीक आहे. ऑथर्सचं, क्लासिकल थिंकर्सचं स्वतःहून अंडरलाईन बॉक्स करून दिलं, म्हणजे पेपर चेक करणाऱ्याचं सुद्धा तिथे लक्ष जातं. ठीक आहे. ते आपल्यावर डिपेंड असतं की पेपरवाल्याचं कसं लक्ष कुठपर्यंत न्यायचं. ठीक आहे. असं. आता अजून एक दाखवतो. तुषार डोबल 284वा रँक 2023 मध्ये, यांचे हँडरायटिंग बघा. सर माझी कर्सिव्ह आहे, माझी साधी, यांनी काही फरक पडत नाही, या सगळ्या क्षुल्लक गोष्टी रे. आणि तुम्ही असं समजू नका की माझी हँडरायटिंग त्या UPSC चेक करणाऱ्या किंवा MPSC चेक करणाऱ्या मास्तरला कळणार की नाही कळणार, तो आपल्यापेक्षा खूप हुशार आहे रे. आपलं जेवढं वय आहे ना तेवढं तर त्याचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये, त्यामुळे तुम्ही असं विचार न करू आणि काही जरी लिहिलं तर त्याला कळणार नाही, आहे ना.
तो बाबा आपल्यापेक्षा खूप हुशार आहे. सो ही नो. त्यामुळे तिथं ब्लफ नका करत जाऊ. माहीत असेल तरच लिहा. ठीक आहे. आणि माहीत तर असायलाच पाहिजे. मग प्रॅक्टिस कशाची करायची. तर हे वेगवेगळं बघा. ठीक आहे. तर इव्होल्युशन इन द फॉर्म ऑफ द कॉन्झिक्युटिव्ह अँड रेडिकल्स लेड टू द 5th ऑफ सोशियोलॉजी. आता हे बघा, तुम्ही पहिला प्रश्न तुम्हाला येतो सर, आता सोशियोलॉजी इंग्लिशमधून पण लिहिलं चालतो, मराठीमधून पण लिहिलेलं चालतो. पेपर इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये येणार MPSC. मग मी कोणती लँग्वेज प्रेफर करू. तर सध्या लँग्वेजचे मागे नका पडू. एकदा पहिले माझे इंट्रोडक्टरी लेक्चर जे होणार आहे आणि त्यानंतर क्लासिकल थिंकर्सचे लेक्चर होणार आहे. त्याच्यानंतर मी स्वतःहून तुम्हाला प्रश्न करणार की आता तुम्हाला कोणती लँग्वेज सूट होती. ठीक आहे. कारण की नंतर डिसाईड होत असतं की माझी विचारधारा, अरे विचारच नाही तर लिहून काय बघणार. पहिले विचार क्रिएट करा, मग थोडंसं लिहून बघा आणि मग कशात तुम्ही स्वतःला चांगल्या रीतीने एक्सप्लेन करू शकताय. इवन असं पण करू शकता तुम्ही, सोशियोलॉजी मराठीतून लिहायचं तर लिहा, GS 1 to 4 आणि निबंध हे इंग्लिशमधून लिहायचं लिहा. इवन असंही करू शकतात, GS 1 to 4 आणि निबंध या पाचीची लँग्वेज मराठी घ्या आणि हा इंग्लिशमध्ये लिहा. नाही तर सरसकट सगळंच इंग्लिशमध्ये लिहा, नाही तर सरसकट सगळंच मराठीमध्ये लिहा. सगळं अलाउड आहे. ठीक आहे. तर हे त्यांचे नोट्स बघा, असं चेक करून दिले जातात. त्यानंतर सलोनी छाबरा 29वा रँक 2023. आता यांची बघा सुटसुटीत वाटतंय है ना, फक्त छोटं फॉन्ट आहे, ती लिहिण्याची पद्धत असते. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला पॉइंटर्समध्ये लिहायचंय, फ्लो चार्ट काढायचंय, ते बघा असं पहिल्या झटक्यातच येत नाही एका रात्रीत. यू हॅव टू प्रॅक्टिस. प्रॅक्टिस एक राईट अप्रोचने, राईट गायडन्सनी पाहिजे. ठीक आहे. हा, हे वाला जो डेटा ना तो तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तुम्ही काय करून घ्यायचं करून घ्या. तुम्हाला हा डेटा इंग्लिश प्लस मराठीमध्ये कुठेच नाही भेटणार. अख्खा 3 दिवस घालवले मी यायला आणि ईच डेटा मी स्वतः पेपर सगळे 2011 पासून सगळे डाउनलोड केले UPSCचे 1 by 1 सोशियोलॉजीचे म्हणजे. आणि 1 by 1 क्वेश्चन हा या चॅप्टरमध्ये बसतो, हा या चॅप्टरमध्ये बसतो. मग टोटल त्या चॅप्टरवर किती प्रश्न विचारले किंवा त्या पर्टिक्युलर सोशियोलॉजी थिंकलवर बघा 2024 मध्ये 50 मार्क, मार्काचं स्वरूप आहे. 50 मार्क, 23 मध्ये 40 मार्क, मग 90 मार्क, 50, 30, 50, 40 हे टोटल मार्क्स आहे. तिकडे बघा टोटल 240 मार्काचं पहिल्या चॅप्टरवर विचारलं आजपर्यंत. 14 पासूनचा 24 पर्यंतचं डेटा आहे. टोटल 11 वर्ष आहे. रिसर्च अँड मेथड्स याच्यावर 290. सर्वात जास्त बघा 680. सर्व मी तुम्हाला म्हटलं ना, थिंकर इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. 680. मग असं 3970 टोटल मार्काचं विचारलेलं आहे. कळत आहे तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला असतं. आता हे 400 कसे होतात, याच्यात ऑप्शनल पण येतो ना. टोटल 250 मार्काचा पेपर आहे, पण ऑप्शनल सुद्धा येतो ना, जसं तुम्हाला सांगितलं. ऑप्शनल इन द सेन्स पहिला आणि 5वा कंपल्सरी असतो, बाकीचे जास्त असतं. 6 क्वेश्चन, 6 मधून 3च लिहायचे असं. त्याच्यानंतर हा म्हणजे आता पेपर 1चा हा सोशियोलॉजी एज अ सायन्स टोटल 2024 मध्ये 20 मार्क विचारले गेले. 2024 मध्ये रिसर्च अँड मेथडवर 40 मार्क. 2024 मध्ये 70 मार्कावर रिलिजन अँड सोसायटी. आता या 70 मार्काचं बायफ्रगेशन मी करतोय. जसं बघा डायरेक्ट कोणता होता, 7वा होता ना तो चॅप्टर, हा 8वा मध्ये रिलिजन सोसायटी. त्या 70 मार्काचं म्हणजे हे 20 आणि 20 40 टोटल 40 मार्क झाले. 70 मार्क असे 2024 मध्ये 70 मार्काचं बायफ्रगेशन असं आहे, 40 आणि 20. त्या चॅप्टरमध्ये सब चॅप्टर पण आहे. तर यावाल्या C चॅप्टरवर 40 मार्क आणि या B वाल्यावर 30 मार्क असे 70 मार्क. तर टॉपिक्सचे पण सब टॉपिक्सचं मी बायफ्रगेशन करून दिलेलं आहे. इंग्लिश ॲज वेल एज मराठी दोन्हीमध्ये आहे. तर 1 by 1 बघूया. ही PDF तुम्हाला अट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या PDF ला इग्नोर करू नका. याचा असं मस्त चांगलं कलर प्रिंटमध्ये झेरॉक्स काढा. 10 रुपयाला एक येते, काय 50-60 रुपये लागतील फक्त. आणि मस्त असं फ्रीजवर चिपकून ठेवा. रोज येता जाता त्याला बघायचं. जसं मी मागून दाखवतो परत एकदा. हे वाटलं तर कॅन्सल करतो, म्हणजे तुम्हाला प्रिंट काढल्यावर याच्यावर काही येणार नाही. ठीक आहे. थोडं बाजूला घे तुम्ही. ठीक आहे. आता तुम्हाला येणार नाही काय मध्ये. मी बाजूला सरकतो बघा. वाटलं त्याचे स्क्रीनशॉट पण स्क्रीनशॉट नका काढू. स्क्रीनशॉटमध्ये ते HD वगैरेचा प्रॉब्लेम होतो. आता सेम चॅप्टर आहे पहिला चॅप्टरमध्ये 1, 2, 3 वेगवेगळे सब चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये कसे काही 10 मार्काला विचारले, काही 20 मार्काला विचारले. 10 मार्क 20 मार्क, 10 मार्क 20 मार्क असंच बायफ्रगेशन असतं. 10 वाले हे कंपल्सरी वाले आहेत आणि 20 मार्क वाले ऑप्शनल वाले आहेत. ठीक आहे. तर थिंकर्सचं बघूया.
थिंकर्समध्ये सुद्धा बघा, सोशलॉजी थिंकरमध्ये कार्ल मार्क्सवर टोटल 24 मध्ये 50 मार्क, 22 मध्ये 120 मार्क, 18 मध्ये 110 मार्क, 110 मार्क, 70 मार्क, आणि या 70 मार्काचं डिव्हिजन 10 मार्क, 10 मार्क आणि 30 मार्क, असं सगळं इच अँड एव्हरी चेक करून बघितलेलं आहे. काही एररलेस आहे हे सगळं, काही याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, नका टेन्शन घेऊ. 10 वेळेस चेक केलंय. ओके, ठीक आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 5, 6, ठीक आहे. नीट याची PDF काढून घ्या तुम्ही. त्यानंतर परत एकदा हा वाला 8, 9, 10 टोटल 10 चॅप्टर आहे पेपर 1 मध्ये. पेपर 2 करता वेगळं मी व्हिडिओ बनवणार. असं चांगल्या रीतीने मी बायफर्गेशन करून दिलेलं आहे एवढं तुम्हाला. आणि हे चॅप्टरचे नाव मराठीत मी ऑलरेडी दिलेले आहे. हे बघा, मराठीत ऑलरेडी नाव दिलेले आहे मराठीत, तर तेवढं मराठी तुम्ही करून घ्या. आणि सिलेबस तुम्ही मराठीमध्ये एक्सप्लेन केलाच आहे, ठीक आहे. हे असं कळतंय? डन. येस. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व बघायचं आहे. एकदम छोटा व्हिडिओ करायचा होता, मी याच्यात जास्त काही एक्सप्लेन केलेलं नाही. असे 5-6 व्हिडिओ तुम्हाला बॅच सुरू होण्याच्या पहिले भेटून जाईल. हा आता पहिलाच व्हिडिओ समजा नाही, याच्या पहिले पण मी एक सोशोलॉजी, व्हाय सोशोलॉजी इज द बेस्ट ऑप्शनल एक व्हिडिओ ऑलरेडी मी टाकला होता. त्याच्यानंतरचा सेकंड, याच्यानंतरही 5-6 व्हिडिओ येणार. आणि यामध्ये मी एक डेमो 2-3 चॅप्टरचा सुद्धा देणार की एक्झॅक्टली आपण चॅप्टर कशा शिकवणार, तुम्ही कशा प्रकारे नोट्स काढायचे आहे, कशा प्रकारे त्या चॅप्टरवर आलेले प्रश्न बघायचे आहे, आणि त्याला आपण लिहायचं कसं ॲज अ मॉडेल आन्सर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी डिक्शनरीचा वापर करावा लागेल, कारण की सोशिओलॉजिकल टर्म्सच्या जे अर्थ आहे मराठीमध्ये ते वेगवेगळे होतात, ठीक आहे. तर त्याकरता कोणती पुस्तकं वाचायची, कसे, हे सगळं मी दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ आय होप तुम्ही बघितला असेल. बिलकुल टेन्शन घेऊ नका, मी आहे. 17 फेब्रुवारीपासून तुमची बॅच चालू होते बघा. 17 फेब्रुवारीपासून तुमची बॅच चालू होते. आपली एक्झाम पुढच्या जानेवारी नंतर होणार. भरपूर टाईम आहे तुमच्याकडे, 1 वर्ष आहे, नका ताण घेऊ एवढं. तर 17 फेब्रुवारी 2025 पासून चालू होणार आहे. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटणार. PWचं ॲप डाउनलोड करा. खूप जणांना ते बॅच भेटत नाही, तर एकदा PWचं ॲप तुम्ही डाउनलोड केलं, भले अँड्रॉइडवर करा किंवा आयफोनवर करा. इथून त्याच्यानंतर स्टेट ओनली IS मध्ये जायचं. ओनली IS ऑप्शनल आहे वरती कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर स्टेट PCS मध्ये जायचं. पब्लिक सर्व्हिस कमिशन PSC, स्टेट PSC मध्ये जायचं. त्यानंतर MPSC कॅटेगरी सिलेक्ट करायची, आणि त्यानंतर सोशिओलॉजी बॅच. आता या बॅचमध्ये आम्ही दोन्ही जण असणार आहे ॲज अ शिक्षक. पेपर 1 मी घेणार आहे ॲज अ संजय पहाडे, आणि पेपर 2 घेणार आहे आपले आवडते हनुमंत हांडे सर, ठीक आहे. तर त्यामुळं तुम्हाला 2 टीचरचं गायडन्स भेटणार आहे. दॅट इज द मच मोर नीडेड फॉर यू, ठीक आहे. पेपर 2चं पण मी एक्सप्लेन करणार आहे. नाही तर सरांना सांगणार, आता कसं आहे सर थोडंसं बाकीच्या विषयात बिझी आहे, कारण की मुख्यची पण बॅच चालू आहे, ठीक आहे. तर मला थोडासा वेळ होता म्हणून मी एक्सप्लेन केला. पेपर 2 पण वाटलं तर मी एक्सप्लेन करतो. फक्त एक स्ट्रॅटेजी सेशन मी देणार आहे. मग पेपर 1चं मी एखादा चॅप्टर घेऊन तुम्हाला डेमोसुद्धा सांगतो. तुम्ही घरी आत्तापासून स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे ते 2 पुस्तकं आहे. 11वीचं 1 पुस्तक आणि 12वीचं 1 पुस्तक, असे 2 झाले. आणि NCERTचे टोटल 4 पुस्तकं आहे. 11वीचे 2, 12वीचे 2. NCERT इंग्लिश प्लस हिंदीमध्ये अवेलेबल आहे, आणि स्टेट बोर्ड इंग्लिश किंवा मराठी किंवा बाकीचे हिंदी, सिंधी, मल्याळम, कन्नडा सगळ्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे. तर ते तुम्ही ebalbharti.in म्हटलं तर लिहून देतो. ebalbharti.in www. इथून तुम्ही PDF HD स्वरूपात डाउनलोड करू शकतात. पण मला असं वाटतं आणूनच घ्या फिजिकलमध्ये, कारण की मोबाईलमध्ये कॉम्प्युटरवर किती वेळ वाचणार, ठीक आहे. कारण की इथं लिहायचं आहे, ओके. तर लिहिण्याचे पण ते हँडरायटिंगची त्या पॉइंटर्स खाली तुम्ही कीवर्ड्स लिहिणार, नोट्स काढणार, ही प्रॅक्टिस झाली पाहिजे. हे सगळं करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट आला तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. फीस पण जास्त नाही आहे, 2999 आहे. खूपच कमी फीस आहे. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला ऑप्शनलची फीस कळते, 40,000, 20,000, 30,000 रुपये फीस असते एका ऑप्शनलची. इथं सर्वात कमी म्हणजे इकॉनॉमिकली सर्वांचा फायदा व्हावा अशा अनुषंगाने. नाही असं नाही की याच ऑप्शनलची किंवा फक्त ऑप्शनलची कमी आहे. प्रत्येक इवन GSची पण बघा तुम्ही, फाउंडेशन बॅचची पण बघा, सर्वांची फीस याच रेंजमध्ये आहे. हाच PWचा प्रत्येकाला फायदा व्हावा असाच अजेंडा आहे.
ठीक आहे, तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.